ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हटला की मैत्री दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा जगभर पसरल्या जातात। मित्रांनो, ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार असतो जागतिक मैत्री दिवस। मैत्री असावी श्रीकृष्ण सुदाम्यासारखी, मैत्री असावी त्या शोले मधल्या जय आणि वीरू सारखी, अगदी जीवाला जीव देणारी। खरंच आहे, कोणीतरी म्हटलंय मित्रांनो की नात्याच्या माणसांपेक्षा मैत्रीचं नातं हे काहीतरी वेगळं असतं। आणि वेळ प्रसंगी पण आहे ना, सर्वात पहिले आपले मित्रच धावून येतात नेहमी। पण मित्रांनो, हे आता का होत आहे माहित आहे? आपण आहे ना एक छोटासा जनरेशन गॅप क्रिएट केलेला आहे मित्रांनो। आपल्याच घरातल्या आपल्या भावंडांमध्ये एखादं मैत्रीसारखं जर नातं झालं, एक बहीण आणि एक भाऊ यांचं नातं भाऊ बहिणीपेक्षा जास्त जवळचं जर मैत्रीसारखं असेल तर मित्रांनो, आजकाल जे आपण बघतोय ना समाजामध्ये काही विकृत प्रसंग घडतायत, कदाचित हे घडले नसते मित्रांनो। आणि अशीच काही नाती आहेत ना, आपल्याला मी म्हणतोय मैत्रीमध्ये जर आपण जुंपली ना, मैत्रीच्या धाग्यामध्ये, तर खरंच खूप समाजामध्ये बदल घडून येऊ शकतात। जसं की माझ्या वडिलांनी ज्यावेळी मला त्यांच्या पायातल्या चपला यायला लागल्या, त्यावेळी एक बाप आणि बेटा नाही नातं ठेवलं, एखाद्या मित्रासारखं आम्ही वागायला लागलो। मित्रांनो, असंच नातं मी माझ्या जनरेशन मधून पुढच्या जनरेशन मध्ये माझ्या मुलाबद्दल मी केलं। ज्यावेळी मुलाला माझे चपला यायला लागल्या, माझे शूज यायला लागले, त्यावेळी त्याचं आणि माझं नातं एखाद्या मित्रासारखं झालं। मी तेच माझ्या मुलाला सांगतो की तुझं आणि तुझ्या बहिणीचं म्हणजे गार्गी आणि वरदचं रिलेशन सुद्धा तसंच असलं पाहिजे, एखाद्या मैत्रीसारखं। तेच मी पुढे जाऊन म्हणेन की एखाद्या पती पत्नीचं नातं सुद्धा एखाद्या मित्र आणि मित्रांसारखं असेल ना, तर कदाचित जे बाहेर आपण जे ऐकतोय ना समाजामध्ये की काही विकृत प्रसंग होत आहेत, काही अनैतिक संबंध येत आहेत, मित्रांनो ह्या गोष्टी होणार नाही। आणि ह्यासाठीच मी म्हणतोय की आजचा मैत्री दिवस आहे ना, जर तुम्हाला वेगळ्या रीतीने साजरा करायचा असेल ना, तर त्याची सुरुवात जी आहे ना आपल्या घरापासून झाली पाहिजे मित्रांनो। मित्रांनो, हा आज एक अमूल्य संदेश मी घेऊन येतोय। कदाचित एक छोटीशी सुरुवात तुम्हाला करायला सांगतोय। आपल्या घरातून मैत्रीच्या नात्याने एखादा मोठा प्रसंग जो कदाचित आपल्या फॅमिलीवरती खूप दुःखद घटना घडवू शकतो, कदाचित तो आपण इथे कट ऑफ करू शकतो। म्हणून माझी मित्रांनो तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, मैत्री दिन जर आपण आपल्या मित्रांबरोबर साजरा करताय ना, तसाच आपल्या घरात पण साजरा करा। आपल्या घरातल्या आई वडिलांना, आपल्या घरातल्या वाईफला, मुलांना त्याच मित्रासारखी ट्रीटमेंट करा, त्यांना मित्रासारखं वागवा। आणि जर हे आपण एकेका घरातून जर चालू केलं ना, तर कदाचित समाजाच्या प्रगतीसाठी हा खूप मोठा हातभार लागेल। मित्रांनो, पुन्हा एकदा मी हितेंद्र वाकर, आपला शुभचिंतक, याच्याकडून तुम्हाला मैत्री दिनाच्या लाख लाख शुभेच्छा। धन्यवाद।